नमस्कार प्रेक्षकांनो, इकडे आप्पी आता जिजीच्या तावडीतून कशी सुटून बाहेर पडणार आहे, तिच्यासाठी ती कसा मार्ग निवडणार आहे, नक्की कोणती आयडिया वापरणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे अर्जुन आता दीपाकडे आलेला असतो आणि दीपाला म्हणत असतो, काय शोधतेस? दीपा मात्र काहीतरी शोधत असते, म्हणजे तो सही केलेला कागद दीपा शोधत असते। तिला तो कागद काही केल्यास सापडत नसतो, म्हणून तिला तो कागद शोधायचा असतो आणि अर्जुनच्या हातामध्ये तो कागद असतो। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, दीपा घाबरलेली असते। अर्जुन तिला म्हणतो, हे शोधतेस का? असं म्हणत अर्जुन हातातल्या गोळ्या तिच्या समोर धरतो आणि तिला विचारतो, तेव्हा ती म्हणते हां। तेव्हा अर्जुन म्हणतो, अजून काय शोधतेस? नाही, खोटं बोलायचं नाही आहे, खरं सांगायचं दीपा। कळतंय का तुला मी काय विचारतोय ते? मला आत्ताच्या आत्ता सगळ्या गोष्टी खऱ्या कळल्या पाहिजेत, असं अर्जुन दीपाला धमकावत असतो। कारण दीपाने जे कांड केलेलं असतं ते अर्जुनला माहिती असतं आणि ही गोष्ट मात्र दीपाला कळलेली नसते। परंतु दीपा पुढचं जे कांड करणार असते ते मात्र खूपच भयानक असं असतं। आता अर्जुनला ती विचारत असते, तेव्हा अर्जुन म्हणतो की ह्याची काय गरज आहे? तू का सह्याची प्रॅक्टिस केलेली होती? कशासाठी सह्या करत होती? मला कळलं पाहिजे, असं अर्जुन तिला विचारत असतो। तेव्हा ती म्हणत असते की साहेब, अहो मला कधी चुकून ऑफिसला जावं लागलं, तिथं सह्या करायला लागल्या तर मला यायला पाहिजे ना सही। मी असं म्हणू शकत नाही आहे ना, मला माझी सही आठवत नाही आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो, ते सगळं मान्य आहे मला, पण हे करायची गरज नाही। तुला ऑफिसमध्ये जायची वेळ येणारच नाही, मी ते होऊ देणार नाही, असं अर्जुन स्पष्टपणे इकडे सांगत असतो। परंतु दीपा मात्र तिचा स्वतःचा शहाणपणा करत आहे ही गोष्ट अर्जुनच्या चांगलीच लक्षात आलेली असते आणि अर्जुन दीपावरती भडकलेला असतो। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता जीजीने बोलवलेला आहे फैजूला आणि त्याच्या हातामध्ये काही पावडरचे पॅकेट दिलेले आहेत आणि सांगितलेलं आहे की ही जी पावडर आहे ही पावडर पाण्यामध्ये मिक्स करायची। तेव्हा फैजू म्हणत असतो, पण जीजी याच्यामुळं लोकांचे किती नुकसान होणार आहे, लोकांचा जीवही जाऊ शकतो। म्हणजे मला सांगा, त्या एकटी कलेक्टर बाई आहे, तिच्या सह्या घेऊया ना आपण, हे सगळं करायची काय गरज आहे? तेव्हा जीजी म्हणतात की तुझं डोकं चालत नाही आहे ना, तर तू चालवत जाऊ नकोस रे, म्हणजे तुला जेवढी अक्कल आहे ना तेवढीच तू वापरत जा, याच्यापेक्षा जास्त काही बोलत जाऊ नकोस। कारण नुसत्या सह्या घेऊन उपयोग नाही, तर कलेक्टर मॅडमचा शिक्काही लागतो कलेक्टर ऑफिसचा आणि तो शिक्का फक्त आणि फक्त कलेक्टर ऑफिसमध्येच मिळतो, एवढं लक्षात ठेव। कारण तुझं डोकं चालत नाही आहे तर ते वापरायचं नाही, कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं असं आहे, असं जीजी त्याला बोलत असतो। म्हणजे त्याची लायकी काढत असतो, तुला लायकीच नाही आहे आणि हे सगळं त्या पोरांकडे ते काम करायला, आणि तू आत्ताच्या आत्ता त्या कलेक्टर मॅडमना जिथं ठेवले तिकडं जा आणि तिथे जाऊन तिथली खबरबात घे। ती बाई काही शहाणी नाही आहे, ती कोणत्याही थराला जाऊ शकते, असं जीजी इकडे बोलत असतो। आणि त्याचबरोबर जीजीचं जे वागणं असतं ते काय फैजूला ह्यावेळेस पहिल्यांदाच असं झालेलं असतं की ते खटकलेलं असतं, त्याला काय ते पटत नसतं आणि जीजीच्या या वागण्यामुळं फैजू थोडासा डिस्टर्ब असतो। परंतु जीजी म्हणत असतो की आपलं काम होण्यासाठी मी काही करायला तयार आहे, कितीही जीव घ्यावे लागले तरी मी घ्यायला तयार आहे, माझं एकदा प्रोजेक्ट सुरू होऊ दे, मग त्या कलेक्टर बाईला कसं संपवतो ते बघ, असं जीजी बोलत असतो। इकडं आप्पी मात्र शोध घेत असते, आप्पीला काही करून बाहेर पडायचं असतं। आप्पी म्हणत असते की मी कशा ठिकाणी येऊन अडकून पडली आहे, नक्की काय झालं आहे माझ्या बाबतीत हे सगळं, असे अनेक प्रश्न आप्पीला पडलेले असतात आणि आप्पी त्याच गोष्टींचा विचार करत असते। त्याचबरोबर फैजू तिथं आलेलं असतो, त्याने जेवायला आणलेलं असतं आणि आणलेलं जेवण तो आप्पीला देत असतो। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आप्पी मात्र म्हणत असते की काय चालले, कोण आहे तुम्ही, कशासाठी हे सगळं करताय? कारण मला नाही हे करायचं, मी काय केलं तुमचं, तुम्ही कोण माणसं आहात ते मला कळेल का, असं आप्पी त्याला विचारत असते। तेव्हा तो म्हणत असतो की नाही विचारायचं, काही विचारायचं नाही आणि काही बोलायचं नाही, हे सगळं चाललेलं असतं। आणि फैजूला आप्पी म्हणत असते की बाद झालं, मी तुमचं काय वाकडं केलं आहे ते कळेल का मला, म्हणजे तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीनं वागत आहात, कळेल का मला काय झालेला आहे प्रॉब्लेम तुमचा, आप्पी विचारत असते। पण फैजूकडे काही उत्तर नसतं, तो म्हणत असतो की नाही। त्यामुळं आप्पी म्हणत असते, काय तुम्हाला पैसा हवा आहे का, किती पैसा हवा आहे ते सांगा, मी देईल तुम्हाला पैसे, असं आप्पी बोलत असते। आणि त्याचवेळी तो माणूस तिला म्हणतो की जेवण करा, 2 दिवसात होणार आहे सगळं, 2 दिवसात सुटका होणार, ढोल ताशे वाजत गाजत फटाके वाजत सुटका होणार आहे तुमची, असं तो बोलत असतो। कारण 2 दिवसामध्ये त्याची सुटका होणार आहे, याचाच अर्थ असा असतो की हा जो माणूस असतो तो आप्पीच्या बाबतीत काहीतरी बरं वाईट करणार आहे। आप्पी इकडे रडत असते, ती म्हणत असते काय होणार आहे 2 दिवसात, यांना जे हवं आहे ते होणार आहे का, हा विचार आप्पीच्या डोक्यात सुरू झालेला असतो।
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे घरी मात्र सगळे खुश असतात. स्वप्नील दीपाला म्हणत असतो की दीपक, किती दिवस रे तुझं हे सगळं घरून काम चालणार आहे, कारण तुझ्या ना डोक्यात पण येत नाही आहे. तर तो म्हणतो की कसं आहे, कंपनीचं काम होतं आहे ना, झालं मग कशाला आपण टेन्शन घ्यायचं आहे. कंपनीचं काम होतं आहे, कंपनी खुश आहे, मग आपणही रिलॅक्स राहायचं आणि काम करायचं, हे सगळं दीपक बोलत असतो. तेव्हा सगळे दीपकला म्हणत असतात की म्हणायचं आहे काय नक्की. दीपक मात्र शांतपणे सगळ्यांना सांगत असतो. आणि तेव्हा अर्जुन तिथे येतो. तो म्हणत असतो आप्पीच्या काही टेस्ट राहिलेल्या आहेत, आम्ही जातो, असं म्हणत तो निघालेला असतो. त्याच वेळेस तिथे दीपक म्हणतो की अहो दाजी, हा व्हिडिओ बघितला का? अहो इकडे कोथरूडच्या भागामध्ये काही मुलांना त्रास झालेला आहे, काही लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, नक्की काय होतं हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे काय झालेलं आहे असं अर्जुन विचारतो. आणि तो पाहतो तर त्याला धक्का बसलेला असतो, कारण ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या खूपच भयानक अशा असतात. अर्जुनला माहीतच नसतं की या बाबतीत नक्की काय झालेलं आहे. त्यानंतर इकडे आप्पीही तिथं आलेली असते. ती शांतपणे उभी असते, म्हणजे ती दीपा आहे. ती आप्पी नाही आहेच तर तिला ह्या गोष्टी माहीत असण्याचा प्रश्नच येत नाही. आणि त्याचबरोबर इकडे ह्या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा अमोल मात्र विचार करत असतो. अमोल म्हणत असतो की एवढी वाईट गोष्ट घडत आहे, लोकांच्या जीवावरती खेळलं जात आहे, तरीही माझी माँ गप्प कशी, कारण आजपर्यंत कधीच असं झालेलं नव्हतं की माझी माँ गप्प राहिलेली आहे, हे बोलणं चालू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे आप्पी शोधाशोध करत असते आणि तिला एक खिळा सापडतो. आणि ती खिळा हातात घेते आणि तो कागदामध्ये लपवून स्वतःच्या जवळ ठेवते आणि तिथून खोदायचा प्रयत्न करत असते. आप्पीला बाहेर सुटण्यासाठी मार्ग मिळालेला असतो आणि ती म्हणते की तो यायला लागलेला आहे. त्या क्षणी त्या कागदामध्ये गुंडाळून ती ठेवते, कारण तिला फैजू यायला लागलेला कळतो आणि त्याचा आवाजही तिच्या कानावर येत असतो. तो म्हणत असतो की आता सगळं झालेलं आहे, ही माणसं मारायला लागलेली आहेत आणि कलेक्टर ऑफिसला आता ऑफिसमध्ये जावंच लागणार आहे, कलेक्टरला आता ऑफिसमध्ये जावंच लागणार आहे आणि आपलं काम तमाम होणार आहे, असं त्याचं बोलणं आप्पीच्या कानावर पडतं. आप्पी इकडे विचार करू लागते की हे सगळं काय आहे. तर इकडे आता गायतोंडे आलेले असतात आणि म्हणत असतात की मॅडम, आता तुम्हाला ऑफिसमध्ये यावं लागणार आहे. वरिष्ठांनी आदेश दिलेले आहेत की कलेक्टर मॅडमने लवकरात लवकर इकडे यावं, हे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळं लवकरात लवकर त्यांना इथे यावं लागणार आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आप्पी, अर्जुन सर्वजण तिथं असतात आणि मग अर्जुन म्हणत असतो की नाही जाऊ शकत आप्पी, आत्ता तिची मनस्थिती ठीक नाही आहे, एवढे मोठे निर्णय घेणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही, त्यामुळे ती नाही जाऊ शकत, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर तिथे आलेले असतात ते म्हणजे गायतोंडे आणि ते म्हणत असतात की काही झालं तरीही हे सगळं करावं लागणारच आहे. आणि त्याच वेळी गायतोंडेला अर्जुन म्हणत असतो की नाही. अर्जुनला गायतोंडे सांगत असतात की कसं आहे, आपल्याकडे ऑप्शनच नाही आहे, आपल्याला जायला लागणार आहे आणि मॅडमनी तिथे यावंच लागणार आहे असं ठरलेलं आहे. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जेव्हा आप्पी बोलत असते, आप्पी म्हणत असते आणि त्याचबरोबर इकडे आप्पी तिथे आता तयार झालेली आहे असं दाखवण्यात येतं. तर जिजींकडे पत्रकार आलेले असतात. पत्रकार म्हणत असतात की काहीही झालं तरीही जिजी, आत्ता शहरातली जी परिस्थिती आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलाल, हे सगळं जिजींना विचारलं जातं. तेव्हा जिजी म्हणत असतात की हो, बरोबर आहे तुमचं सगळ्यांचं म्हणणं, पण मला काही गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत, त्या म्हणजे लोकांना मदत लागली तर ती मदत करायलाही मी तयार आहे, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे जिजे तिथं म्हणत असतात आणि तो म्हणतात की आम्हाला एका मीटिंगसाठी जायचं आहे आणि पत्रकारांचा निरोप घेऊन जिजे तिथून निघून जातो. इकडे आप्पी म्हणजे दीपा तिथं आलेली असते आणि ती म्हणत असते की मी कलेक्टर ऑफिसला यायला तयार आहे, कारण दीपाला कळलेलं असतं की हे दादाच्या माणसाने काम केलेलं आहे आणि मला कलेक्टर ऑफिसला जाऊन सह्या करणं गरजेचं आहे, हे तिच्या डोक्यात असतं, कारण तिला अजूनही तिच्या चिल्ल्यापिल्ल्यांसाठी पैसे गोळा करायचे असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की नाही. तेव्हा गायतोंडे म्हणत असतात की नाही अर्जुन सर, मॅडमना यावंच लागणार आहे, ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. आणि इकडे अमोल विचार करत आहे की माझी माँ अशी नाहीच, कारण माझी माँ अशी करू शकत नाही, काहीही झालं तरीही माझी माँ अशा पद्धतीने वागू शकत नाही, कारण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये ती एवढी शांत कशी राहते, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.